आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मी त्यांना जर मनापासून वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत. पुन्हा एकदा मराठी माणसाच्या वनव्यात गारव्यासारखा धावून येणारा पक्ष जर कोणी असेल तर तो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. डोंबिवलीतील घटना आहे. डोंबिवलीमधील एक मराठी मुलगी एकता सावंत म्हणून तिथे व्यवसाय करताना तिला किती अडचणींना सामोरं जावं लागतं याचे वारंवार सतत ती सोशल माध्यमांवर व्हिडिओ टाकून लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत होती. 3 ते 4 दिवसापासून आपला स्टॉल बंद आहे आणि रिझन काय आहे की कोणता तरी पत्रकार येतो आणि इथून समोरून ब्रिज वरती फोटो काढतो आणि कमिशनरला पाठवतो की माझाच एकटीचा स्टॉल बंद करतात. त्यांच्या इथे एवढी गर्दी असते तरी त्यांना नाही उठवत. हा मराठी माणूस काही कामाचा नाहीये. आज मराठी असून धंदा नाही करू शकत इथं रोज. आणि अखेर तो आवाज राज ठाकरेंच्या कानांपर्यंत गेला आणि त्यांनी त्यांचा ठाण्याचा वाघ यांना म्हटलं जातं अविनाश जाधव हे तिच्या भेटीला आलेत आणि त्यांनी आश्वासन दिलं की तू बिनधास्तपणे इथे तुझी गाडी आहे ती लाव आणि तुझा व्यवसाय जो तो सुरू कर, बाकीचं काय ते पुढे आम्ही पाहून घेऊ. नाही जागेवाले स्वतःला शानी समजणार आहे, भैया लोक स्वतःला शानी समजणार. पाठी माझा एकटीचा धंदा पण करणार ना दादा, पाठी राहून काढणार ना, हसणार माझ्यावर. माहितीये का तुम्हाला ठाकरेची तुला परमिशन भेटली आहे का इथे? तू एक काम कर, तुझी गाडी इथे लावून टाकली. तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना हे भैया लोकांना अपंग म्हणून यांना टपरी भेटतं ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. कपडेच टाकतो ना सर. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना जर मनापासून वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत. तर बघा कल्याण डोंबिवलीमध्ये ही घटना आहे आणि KDMC मध्ये शिंदे गटासोबत मनसेने पाठिंबा देत तिथे सत्तेत नगरसेवकांना पाठवलेलं आहे. आहेत नगरसेवक 4 ते 5च KDMC मध्ये. तरी देखील तिथला मराठी माणूस अजूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षावर विश्वास ठेवतो आणि काही अडचण असली, कुठल्याही दुःखात असलं तर पहिला आवाज हा राज ठाकरेपर्यंत पोहोचवला जातो आणि ते दरवेळेप्रमाणेच मराठी माणसासाठी धावून येतात. तुम्ही त्यांना मतं द्या अथवा नका द्या, त्यांना निवडून आणा अथवा नका आणू, ते सत्तेत असतील नसतील पण ते मराठी माणसासाठी नेहमी पुढे असतील. म्हणूनच मी म्हणतो मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा इथे मनसैनिक हा मराठी माणसाच्या बनव्यात गारव्यासारखा आहे, एवढं लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र.